माझ्या सोबत आहे दोन काकाची नारळ सोलायला अजून बाकी आता बोर्ड नाही काढेल बाहेर माझी बॅग वगैरे आण रे जाशील घेऊन काय काय राहिलं काय काय झालं आता काही पूर्णाच्या पोळ्या करायचे रस करायचा एक भजी राहील चला बाकीचं झालं सगळं आज मावशीचा अधिक मास म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी भरल्या जाते. तर आता आम्ही मस्त मावशीच्या घरी आलेलो आहे. मावशीची ओटी भरायचा कार्यक्रम करणार आहे. मी ही साडी प्रिपेअर केलेली आहे. कस दिसते ती माझी मावशी आहे. आता आमच्या मंडळीची तुम्हाला थोडीफार तयारी दाखवते. ह्या माझ्या ब्युटिफुल सिस्टर आहे. सगळी तयारी झालेली आहे. आता आहे ना थोडीशी बाकी सो ब्युटिफुल. वटी भरायच्या कार्यक्रमासाठी अजून एक काढ ना. भरपूर मेंबर आहे टेन्शन नको घेऊ. वर्णाच्या कार्यक्रमासाठी मावशी जाम मावशी जाम थांब ग या फोटो इकडे ना जा थांब ग नको उतरू थांब जया धर ग. तुझी चप्पल असत ती खाली उडी मारायला बसली. आमचा हसत खेळत माहेरचा ब्लॉग. चला वटी भरायच्या कार्यक्रमासाठी नारळ तोडायला जावं लागलं झाडाला. जया आता ऐक बघ चालू आहे तिथं. जया एक मिनिट चल. आता आहे का ती ब्लॉक घे बरं हिचा घे बरं. आता तू आहे ना जाताना मी तुझं तिथं बसायचं आणि
मध्ये कोणाच यायचं नाही. बसलाय मोठा नव्हता. पोज जेव्हा राहिले ना आणि मग काढला पोज काय म्हणतोय काय खायचं काय खायचं कोणाच्या हातचा मसाले भात आहे इतका वास येतोय ना ग डायरेक्ट बाहेर तुला काय म्हटलं नाही रे मोठ्या आत्याच्या हातचाच मला माझ्या हातचं इकडं आलं काहीच आवडत नाही कालची उद्याची प्रिपरेशन आहे मावशी कधी पण स्टंट करायला तयारच राहते सकाळी काय झालं माहिती का मावशी नाही ना टिप ठेवला आणि मी म्हंटल आता आहे ना मला म्हणते काय स्वतःची इतक्या तास चढली गाडी वरती भरकन मी तर पाहतच राहिले डायरेक्ट भरकन तिच्या वाट्यावर लगेच वरून डब्बा बिन काढला लगेच सामान काढून लगेच ठेवून दिला पाणी कुठं बाहेर काय
म्हटलं बसा बसा रे खाली तिकडे बसा असे मांडी घाला हा हा तो त्यांच्या जवळ जाऊन बस चालेल आल्यावर जेवण वाचत नसतं आहे ना गच्ची गावाकडे एवढेच फॅसिलिटी पाहिजे हे घेतलं बस खाली नाही धर्म